नमस्कार मित्रांनो, आपल्या संकेत आयरे यूट्यूब चॅनलला आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं. आपण बिग बॉस मराठीच्या प्रत्येक कंटेस्टंटची ओळख करून दिली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पहिला एपिसोड जो रिलीज झाला आहे त्याचा ओव्हरव्ह्यू बघू. तर नेमकं झालं काय पहिल्या एपिसोडमध्ये. तर पहिले तर सगळ्यांची एकमेकांची ओळख झाली. प्रत्येक कॅरेक्टर वेगवेगळा होता, प्रत्येक कॅरेक्टरचा एक ओरा वेगळा होता. तर सगळ्यात पहिले बिग बॉसने अनाऊन्समेंट केली, सगळ्यांना वेलकम केलं बिग बॉसच्या घरामध्ये. आणि त्यानंतर बिग बॉसने सांगितलं की या सीझनची कन्सेप्ट थोडीशी वेगळी आहे, जी आम्हाला पण थोडीशी वेगळी वाटते. की बिग बॉस बोलले ह्या घरामध्ये आहेत 800 दारं 900 खिडक्या, जी काहीतरी वेगळी कन्सेप्ट आहे. म्हणजे प्रत्येक बिग बॉस, कारण मागचं सीझन ऑलरेडी खूप हिट झालेला होता. तर बिग बॉसला कॅरेक्टर प्लस जी थीम आहे सीझनची ती थोडीशी लोकांच्या एक्सपेक्टेशनपेक्षा थोडीशी चेंज करायची होती. एक्सपेक्टेशन खूप जास्त आहेत लोकांचे, म्हणून ते चांगलं वाटलं. त्यानंतर बिग बॉसने अनाऊन्स केलं रेशन कार्ड थीम. म्हणजे 3 प्रकारचे रेशन कार्ड आहेत. पहिलं आहे गोल्डन रेशन कार्ड, दुसरं आहे सिल्वर आणि तिसरं आहे ब्रॉन्झ. गोल्डनमध्ये लोकांना म्हणजे कंटेस्टंटला सगळ्या सोयीसुविधा मिळतील 100%, सिल्वरमध्ये 50% आणि ब्रॉन्झमध्ये 25%. तर थीम मला तर चांगली वाटली. त्यानंतर पहिलंच जे आनाबानी झाली ती विशाल आणि प्रभूमध्ये झाली. विशालने सहज प्रभूला उचललं, त्याला माहिती नव्हतं. पण प्रभू त्याच्यावर चिडला की असं मला कोणी पण उचलू नका, मला प्रॉब्लेम आहेत. ठीक आहे, चालतं ते, त्याच्यात विशालची काही चुकी नव्हती मला तरी वाटतं. त्यानंतर जे आहे प्रभूबद्दलच बोलतो मी थोडंसं. की प्रभू जे आहे थोडंसं अनोईंग कॅरेक्टर आहे. म्हणजे असं कंटिन्यूस पहिल्या एपिसोडमध्ये जसं चालू होतं बिग बॉस साखर पाठवा साखर पाठवा साखर पाठवा. त्यानंतर म्हणजे ठीक आहे, चहाची तलब आहे, आता आपल्या सगळ्या लोकांना चहाची तलब असतेच, त्यात काही हे नाही, पण ठीक आहे. त्यानंतर एक कॅरेक्टर आहेत सोनाली राऊत मॅडम. सोनाली राऊत मॅडम त्यांचं एकदम वेगळंच जे आहे वागणं आहे. मला वाटतं ते बिग बॉस जे आहे हिंदी बघून आले आहेत आत्ता, आणि त्यानुसारच ते वागत आहेत. आणि सेम बिग बॉस मराठीचा जो पहिला सीझन होता ज्यामध्ये निक्की तांबोळी होती, सेम तसंच वागायचा प्रयत्न करत आहे सोनाली मॅडम. बघू आपण त्यांना पुढं काय काय अजून त्यांच्यामध्ये दिसतंय आपल्याला. त्यानंतर आपले सचिन कुमार दादा जे आहे, त्यांनी त्यांचं जे खूप हिट झालेलं गाणं आहे महाराष्ट्रभर, ते बोलले आणि खूप छान वाटलं ते ऐकून. रस पहिला ये म्हणलं माय, खूप छान वाटलं. त्यानंतर जे मला आवडतात रोशन दादा, खूप कष्टाळू व्यक्तिमत्व आहेत, पण ते खूप शांत आहेत. कदाचित त्यांना अजून ते एन्व्हायरमेंट समजत नाही आहे, गेम समजत नाही आहे, पण ठीक आहे, हळूहळू आपण त्यांना पण पुढं बघू. त्यानंतर सगळ्यात पहिलं जे भांडण झालं बिग बॉसच्या पहिल्या एपिसोडमध्ये, जे झालं तन्वी आणि विशालमध्ये. तर तन्वी आणि विशालमध्ये भांडण याच्यामुळे झालं की घाण होती ती कशामध्ये टाकायची. तर त्याच्यामुळे एकदम क्षुल्लक कारणामुळे तन्वीने भांडण केलं. तिचा जो कर्कश आवाज आहे जो सगळ्यांना इरिटेट करतोय, ती पण ठरवून आलेली आहेत की भांडण जो आहे हाच मुद्दा धरून आपण चालायचं आहे. तर आपण शेवटपर्यंत जाऊ, बघू आता आपण मॅडम कुठपर्यंत जातात. त्यानंतर जे चांगले ॲक्टर आहेत, राकेश थोडेसे स्मार्ट वाटतात मला. खूप शांत, खूप असं जिथे गरज नाही तिथं बोलतच नाही, पण जिथं गरज आहे तिथं बोलतात. एकदम शांतपणे चालू आहे त्यांचा गेम. त्यानंतर जे आहे बिग बॉसनी शेवट एपिसोडचं शेवट अनाऊन्समेंट केली की तुफान येणार आहे. तर तुम्ही कंटेस्टंट्सला ऑप्शन्स दिले की एक तर तुम्ही तुफान रोखू शकता किंवा तुफान झेलू शकता. तुमच्याकडे 2 ऑप्शन आहेत, आणि 5 मिनिटाचा वेळ दिला होता बजर दाबण्यासाठी. पण कंटेस्टंटला तो गेमच समजला नाही, तो टास्कच समजला नाही. तर सगळ्यांनी बहुमतांनी बोलले की आम्ही तुफान झेलूया. पण त्यात फक्त अनुश्री माने जी होती ती थोडीशी स्मार्ट होती. ती म्हटलं की तुफान म्हणजे मी सहमत नाही आहे याच्याशी. आणि शेवटी तेच झालं की बिग बॉस बोलले तुम्हाला गेमच समजला नाही, आणि अनुश्रीला नंतर सगळे चुकीचे ठरवायला लागले, पण ती थोडी स्मार्ट वागली. आणि त्यानंतर मग हे जे तुफान आलं हे सगळ्यांनी झेलायचा निर्णय घेतला. त्यामुळे मग सगळ्यांचं पाणी वगैरे कोणाला भेटलेलं नव्हतं, सगळे उठलेले होते, कोणाचा ब्रश झालेला नव्हता, काही नव्हता. तर सगळे पाणी 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 मागत होते, पाणी प्यायचं आहे. त्यामध्ये ज्या अनुश्री नाही म्हटलो, रुचिता मॅडम, रुचिताने आपल्या करण भाऊला
एक चॅलेंज दिला की तुला या स्विमिंग पूलमधलं पाणी प्यायचं आहे, ज्याच्यामध्ये थोड्या वेळापूर्वी करणने ऑलरेडी आंघोळ केलेली होती, फक्त त्यानेच आंघोळ केलेली होती. तर तो भाऊ आपला मुंबईचा नॉर्मल कार्यकर्ता, त्यांनी ते पाणी पिऊन घेतलं आणि चॅलेंज जिंकून घेतला. त्या वादामधून म्हणजे ते रुचिताचं आणि करणचं बोलणं चालू होतं, त्याच्यामध्येच तन्वी मॅडम परत घुसून आल्या भांडण करायला की मी तुला चांगलं सांगत होते, आणि तिथं पण तिचं तेच चालू झालं. पण आता हे जे भांडण झालं शेवटचं तन्वीचं, रुचिताचं आणि करणचं, याच्यामध्ये करण आपला भाऊ एकदम चिल शांततेत बसला आणि भांडण रुचिताचं आणि तन्वीचं चालू होऊन गेलं. नंतर तन्वी रडायला लागली. आता नेक्स्ट एपिसोडमध्ये जे आहे खूप इंटरेस्टिंग पार्ट येणार आहे या भांडणावरून. खूप ट्विस्ट आहे, गेम टर्निंग आहे. तर ते नेक्स्ट एपिसोडमध्ये आपण नक्कीच बघू. तुम्ही कमेंट करा तुम्हाला कुठला कंटेस्टंट स्मार्ट वाटतो आणि कुठला कंटेस्टंट वीक वाटतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मला सपोर्ट करा. जय हिंद, जय भारत.